थेट मुंबई महानगरपालिकेमध्ये जाऊयात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं तिथे आगमन झालेलं आहे आणि अमित साटम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं तिकडे स्वागत केलेलं आहे। महायुतीचे सगळे नगरसेवक भगवे फेटे परिधान करून मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये पोहोचलेले आहेत। आज महापौर निवडीची औपचारिक प्रक्रिया पार पाडली जाणार आहे, महापौर आणि उपमहापौर निवडीची, आणि त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः उपस्थित राहणार आहेत आणि ही सगळी प्रक्रिया ते अनुभवणार आहेत, पाहणार आहेत। आणि त्यासाठीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मुंबई महानगरपालिकेमध्ये आगमन झालेलं आहे आणि अमित साटम यांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे। 44 वर्षांचं भाजपचं स्वप्न होतं महानगरपालिकेत भाजपचा महापौर बसवणं, आणि ते स्वप्न भाजपचं यंदा साकार झालेलं आहे। ऋतू तावडे यांची महापौर पदासाठी घोषणा करण्यात आलेली आहे आणि आज औपचारिकरित्या महापौर निवडीची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे। उपमहापौरपदी संजय घाडी यांची वर्णी लागलेली आहे, शिवसेनेचे नगरसेवक आहेत। महापौरपद भाजपकडे तर उपमहापौरपद हे शिवसेनेकडे गेलेलं आहे आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी, ही प्रक्रिया पाहण्यासाठी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये पोहोचलेले आहेत। तर मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे, तेव्हाची ही दृश्य आपण पाहतोय। मुंबई महानगरपालिकेवरती सत्ता मिळवावी हे भाजपचं खूप वर्षांपासूनचं स्वप्न होतं। 2017 साली ज्यावेळी शेवटच्या निवडणुका मुंबई महानगरपालिकेच्या झाल्या होत्या, तेव्हा भाजपनं खूप ताकद लावली होती, पण अगदी काही संख्यांच्या फरकानं भाजपचं हे स्वप्न भंगलेलं होतं। आणि त्यानंतर आता पुढच्या महानगरपालिकेमध्ये म्हणजे 2025 साली जी निवडणूक झाली त्यामध्ये भाजपचा महापौर बसलेला आहे। वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। वेदांत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत, पुढची प्रक्रिया कशी पार पडणार आहे? वेदांत, माझा आवाज पोहोचतोय? आपण पुन्हा एकदा वेदांशी संपर्क साधायचा प्रयत्न करूया। ही दृश्य सध्या आपण पाहतोय, सगळे भगवे फेटे परिधान करून महायुतीचे हे सगळे नगरसेवक सभागृहामध्ये पोहोचलेले आहेत आणि आता महापौर निवडीच्या औपचारिक प्रक्रियेला सुरुवात होतीये। जय श्रीरामचे नारे दिले जात आहेत आणि ज्यावेळी महापौरांच्या नावाची घोषणा करायची होती त्यावेळी देखील सगळे नगरसेवक सभागृहात आले, त्यावेळेला शंखनाद करण्यात आलेला होता आणि आता भगवे फेटे परिधान करून हे सगळे महायुतीचे नगरसेवक आपल्याला सभागृहामध्ये उपस्थित दिसतायत।
आपण दृश्य पाहतोय मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये भाजपच्या नगरसेवकांकडून देवा भाऊंच्या नावाचा जयघोष केला जातोय, तर दुसरीकडे ठाकरेंच्या नगरसेवकांकडून ठाकरेंच्या नावाचा जयघोष केला जातो आणि हे सगळं मुख्यमंत्र्यांच्या समक्ष घडतंय। आपण जाऊयात, आपले प्रतिनिधी वेदांत नेब सध्या आपल्यासोबत आहेत। वेदांत, एकीकडे सभागृहामध्ये नारेबाजी होतीये, घोषणाबाजी होतीये आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील प्रतीक्षा आहे। किती वेळ लागेल उपमुख्यमंत्र्यांना येण्यासाठी? तर वेदांशी आपण पुन्हा एकदा संपर्क साधायचा प्रयत्न करूया। या संपूर्ण निवड प्रक्रियेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघेही उपस्थित राहणार आहेत आणि आपण ही सध्याची दृश्य पाहतोय मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहातली। एकीकडे सगळ्या महायुतीच्या भाजपच्या नगरसेवकांकडून देवाभाऊ यांच्या नावाचा जयघोष केला जातोय, देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा जयघोष देवाभाऊ असा केला जातोय, तर दुसरीकडे जे महाविकास आघाडीचे किंवा ठाकरेंचे नगरसेवक आहेत ते या घोषणाबाजीला, नारेबाजीला प्रत्युत्तर देत असताना ठाकरेंचा जयघोष करताना आपल्याला दिसतात आणि एक अभूतपूर्व चित्र मुंबई महानगरपालिकेमध्ये पाहायला मिळतंय। 5 टर्म मुंबई महानगरपालिकेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता राहिलेली आहे आणि यंदाच्या निवडणुकीमध्ये ही सत्ता उलथवून टाकत भाजपनं यश मिळवत आपला महापौर तिकडे विराजमान केलेला आहे। तर ही दोन दृश्य आपण पाहतोय। सभागृहात महापौरांची निवड होतीये, तर काँग्रेसचे नगरसेवक देखील इथे पोहोचलेले आहेत आणि तोंडाला त्यांनी मास्क लावलेला आहे, ते देखील घोषणाबाजी करतात आणि मुंबईतलं वाढतं प्रदूषण, ढासळता AQI या सगळ्या संदर्भात त्यांनी घोषणाबाजी करायला सुरुवात केली आहे आणि पहिल्याच दिवशी मुंबईतल्या वाढत्या प्रदूषणाचा मुद्दा त्यांनी उचलून धरलेला आहे, लावून धरलेला आहे। मुंबई महानगरपालिकेच्या क्वीन्स गॅलरीमध्ये बसून देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम हे सगळे सभागृहातली परिस्थिती पाहत आहेत। चित्रा वाघ देखील उपस्थित आहेत। वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। तर वेदांत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा उपस्थित राहणार आहेत, किती वेळ लागेल त्यांना इथे यायला? त्यांच्या उपस्थिती संदर्भात काय अपडेट्स? साधारणपणे 5 मिनिटांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई महापालिकेत येतील। मात्र त्याआधी आपण बघतोय कशा प्रकारे जल्लोष हा भाजप नगरसेवकांचा पाहायला मिळतो, कारण कार्यकर्ते पदाधिकारी सुद्धा मुंबई महापालिकेच्या बाहेर सेल्फी पॉईंटवर घोषणा देताना पाहायला मिळत आहेत। आतमध्ये जे नवनिर्वाचित नगरसेवक आहेत ते आपल्याला घोषणा देताना पाहायला मिळतात आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 5 मिनिटांपूर्वी गॅलरी आहे तिथे आलेले आहेत। मुंबई महापालिका आयुक्त सुद्धा आलेले आहेत आणि त्यामुळे भाजपसाठी एक खरं तर हा क्षण ऐतिहासिक क्षण म्हणावा लागेल, कारण 44 वर्षांनंतर भाजपचा महापौर हा मुंबई महापालिकेचा महापौर म्हणून आपण बघतो की भाजपचा महापौर हा विराजमान होणार आहे आणि त्यामुळे पदभार स्वीकारला जाईल। एक 10 ते 15 मिनिटाचा हा सगळा कार्यक्रम असेल आणि त्यासाठी आपण बघतोय शिवसेनेचे नगरसेवक सुद्धा इथे आपल्या सभागृहात आलेले पाहायला मिळतात। एकनाथ शिंदे हे थोड्याच वेळात आपल्याला गॅलरीमधनं हे सगळा जो पदभार स्वीकारण्याचा कार्यक्रम आहे ते बघतील आणि पीठासीन अधिकारी म्हणून मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी हे असणार आहेत आणि त्यामुळे जल्लोषाचं वातावरण भाजपसाठी आहे। त्याशिवाय आपण बघतोय ठाकरेंची शिवसेना, मनसे, काँग्रेस यांचे सुद्धा नगरसेवक इथे आपल्याला आलेले पाहायला मिळतात। संपूर्ण ही जी निवडणूक प्रक्रिया आहे महापौर आणि उपमहापौर पदाची ती बिनविरोध होणार आहे, कारण इतर कुठल्याही पक्षाने उमेदवार दिलेला नाही आणि त्यामुळे आतमधली जर आपण सभागृहाच्या आतली जर दृश्य बघितली तर घोषणाबाजी म्हणजे सर्व जे नगरसेवक आहेत ते आपल्याला घोषणाबाजी करताना पाहायला मिळतात, कारण ज्या प्रकारे मेहनत या सगळ्या नगरसेवकांनी केली आणि त्यानंतर भाजपला आणि बरोबर आहे वेदांत, ही दृश्य आपण पाहतोय। जोरदार घोषणाबाजी केली जाते आणि देवाभाऊ आणि ठाकरेंच्या नावाचे नारे दिले जात आहेत। नगरसेवकांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि जसं तू सांगतोयस की या सगळ्याच नगरसेवकांनी निवडून येण्यासाठी प्रचंड मेहनत केलेली आहे। अनेक वर्षांची प्रतीक्षा खरं तर होती। 2017ला शेवटची निवडणूक झालेली होती आणि त्यानंतर
महानगरपालिकेची निवडणूक कधी होणार आणि आपल्याला नगरसेवक पद कधी मिळणार या सगळ्याचीच उत्सुकता या नगरसेवकांच्या मनामध्ये होती आणि अखेर त्यांचं स्वप्न साकार झालेलं आहे आणि त्यामुळे हा उत्साह हा जल्लोष नगरसेवकांचा आपल्याला दिसतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत आणि आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा मुंबई महानगरपालिकेमध्ये पोहोचतायत तेव्हाची दृश्य सध्या आपण पाहतोय। पुन्हा एकदा जाऊयात, वेदांत नेब आपल्याला अपडेट देतील। वेदांत, उपमुख्यमंत्री देखील पोहोचलेत, आता पुढची प्रक्रिया कशी पार पडणार आहे? ज्या प्रकारे आपण माहिती घेतली, पीठासीन अधिकारी म्हणून आतापर्यंत आपण बघितलं माजी महापौर हे या सगळ्या जेव्हा नवीन महापौर निवडला जातो किंवा त्याची निवडणूक पार पडते तेव्हा पीठासीन अधिकारी म्हणून माजी महापौर येतात। मात्र सध्या ज्या प्रकारे आपण बघितलं मागील 3 वर्षापासून प्रशासकीय राजवट आहे आणि त्यामुळे हा पीठासीन अधिकाऱ्याचा जो मान आहे तो मुंबई महापालिका आयुक्तांना असतो आहे। त्यामुळे भूषण गगरांनी यांच्या उपस्थितीत पीठासीन अधिकारी म्हणून ही सगळी प्रक्रिया पार पडणार आहे। साधारणपणे 20 ते 25 मिनिटांची सगळी प्रक्रिया असेल, ज्यामध्ये शपथ दिली जाईल आणि महापौर पदाची जी निवडणूक आहे ती जसं आम्ही सांगितलं की बिनविरोध होणार आहे आणि त्यामुळे भाजपच्या पहिल्या महापौर म्हणून ऋतू तावडे या पदभार स्वीकारतील, तर उपमहापौर म्हणून शिवसेनेचे संजय गाडी हे पदभार स्वीकारणार आहेत आणि त्यानंतर पत्रकार परिषद अर्थातच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची आणि नवनिर्वाचित महापौरांची पत्रकार परिषद होईल आणि त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेला अवघ्या काही मिनिटांमध्ये सुरुवात होईल। आपण बघितलं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघेही इथे आपल्याला गॅलरीमधनं हा सगळ्या जी प्रक्रिया आहे महापौर निवडीची ती पाहताना ती बघताना पाहायला मिळेल आणि त्यामुळे एकूणच उत्साहाचं वातावरण भाजप आणि शिवसेनेमध्ये पाहायला मिळते। कारण ज्या प्रकारे आपण बघितलं प्रचार करण्यात आला, प्रचारामध्ये वारंवार सांगण्यात आलं की यावेळी भाजपचा महापौर होईल, महायुतीचा महापौर होईल आणि त्यानुसार निकाल सुद्धा लागले आणि त्यामुळे बहुमत साधारणपणे आपण बघितलं 89 नगरसेवक हे भाजपचे आहेत, 29 नगरसेवक शिवसेनेचे आहेत, त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 3 नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा 1 नगरसेवक असा एक गट तयार झालेला आहे। त्यांनी सुद्धा पाठिंबा दिला आहे। त्यामुळे 122चं संख्याबळ हे आता शिवसेना आणि भाजपकडे असणार आहे आणि त्यामुळे जी मॅजिक फिगर होती 114 तिची त्यांनी आधीच पार केलेली आहे आणि त्यामुळे महापौर आणि उपमहापौर पदाची जी निवडणुकीची प्रक्रिया आहे ती आपल्याला सुरू होताना पाहायला मिळते। निश्चित सध्या आपण पाहतोय सभागृहातली दृश्य, महापौर निवडीची प्रक्रिया आता सुरू होतीये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तिथे उपस्थित आहेत। आवश्यक असलेलं संख्याबळ 122ची मॅजिक फिगर आहे आणि त्यासाठी आवश्यक असलेलं संख्याबळ महायुतीनं गाठलेलं आहे आणि त्यामुळे बिनविरोध निवड होणार आहे महायुतीच्या महापौर आणि उपमहापौरांची। भाजपच्या ऋतू तावडे यांची महापौर पदासाठी घोषणा झालेली आहे आणि आज त्या अधिकृतरित्या आपला पदभार स्वीकारणार आहेत। मुंबईचा महापौर कोण होणार याची चर्चा फक्त महानगरपालिका निवडणुकांची घोषणा झाली तेव्हाच नाही, त्या आधीपासून सुरू होती आणि सातत्यानं महायुतीकडून हा दावा केला गेला की महापौर हा महायुतीचाच होईल। त्यानंतर या महापौर पदाभोवती मराठी, अमराठी, हिंदू आणि मुस्लिम या सगळ्याचा देखील रंग आलेला आपण पाहिलेला होता आणि महायुतीनं सातत्यानं सांगितलं की हिंदू मराठी महापौर होईल आणि तसंच चित्र सध्या आपल्याला महानगरपालिकेमध्ये पाहायला मिळते। ऋतू तावडे आणि संजय घाडी यांची महापौर आणि उपमहापौरपदी घोषणा करण्यात आली आणि आता प्रक्रियेला सुरुवात होतीये।